नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण का नाही भोपळ्याचा एक पदार्थ बनवणार आहे। आता भोपळा म्हणलं का नाही दुधी भोपळा की मग लहान मुलं बी खात नाहीत, मोठी माणसं बी खात नाहीत। भोपळा म्हणलं की अगदी प्रत्येकाचं तोंड वाकडं होतं, पण का नाही आपण भोपळ्यापासून का नाही आपण मस्त अशा पौष्टिक आणि मऊ अशा लुसलुशीत का नाही वड्या बनवणार आहेत। मग ह्या वड्या का नाही आपण लहान मुलांच्या डब्यावर देऊ शकतो, रानात नेऊ शकतो। म्हणजे असं पातळ भाजी केली की त्याच्यासोबत का नाही आपण सुकी भाजी म्हणून भोपळ्याची वडी सुद्धा तोंडी लावू शकतो। आता आपण का नाही काय भोपळ्याच्या पौष्टिक अशा मऊ लुसलुशीत वड्या बनवणार आहे। तर त्या वड्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतंय का नाही ते आपण बघून घेऊया। एक मोठा असा मी दुधी भोपळा घेतलेला आहे, तसं तो कवळाच आहे, पण आपल्याला एवढ्या मोठ्या म्हणलं ना की आता आपल्या कुटुंबानुसार आपण वड्या बनवत असतो किंवा कुठली बी भाजी बनवत असतो। त्यासाठी मी हे का नाही हा भोपळा घेतलेला आहे, दुधी भोपळा। त्याच्यासाठी का नाही मी घेतलेलं आहे एक हळद, पांढरे तीळ, एक वाटी रवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, जिरे घेतलेले, लसूण, एक बारीक तुकडा आहे का नाही मी आल्याचा घेतलेला आहे, एक 10 ते 11 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लाल मिरची पावडर घेतलेली, आणि आपल्याला बेकिंग सोडा म्हणजे आपल्याला थोडासा खायचा सोडा सुद्धा घेतलेला आहे, आणि बेसन पीठ घेतलेले आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचंय, हा भोपळा चिरण्या अगोदर आहे का नाही आपल्याला का नाही या खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची आणि ह्यो आल्याचा तुकडा आणि आपल्याला ही लसूण हे आपल्याला बारीक करून घ्यायचंय, आणि आपल्याला त्याच्यामध्ये का नाही जिरं सुद्धा घालायचंय। जिरं घातल्याने का नाही व्हायचं वडीला चव येते। एक चिमूटभर का नाही मी जिरं टाकते आणि चवीपुरतं मीठ आपल्याला नंतर आहे का नाही आपल्याला पीठ कालवताना का नाही नंतर सुद्धा आपण वापरणार आहे। पण त्याच्या अगोदर एवढ्या 4 वस्तू घेऊन आपल्याला ह्या चांगल्या अशा बारीक करून घ्यायची। आता वडी करताना का नाही तुम्हाला कशी जास्त तिखट पाहिजे कमी तिखट पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही प्रमाण वापरू शकता। लहान मुलं खायची म्हणली का नाही किंवा कमी तिखटाच्याच करायच्या। आता हे आता आपली ही हिरवी मिरची कुटून झालेली मस्त अशी बारीक केलेली। आपल्याला मिरची कुटताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, मस्त अशी का नाही बारीक अशी कुटून झालेली। आता ही कुटलेली चटणी का नाही मी अशीच ह्या खलबत्त्यामध्ये का नाही साईडला ठेवते, आणि आपल्याला का नाही हा भोपळा का नाही खिसायचा आहे। आपल्याला का नाही आता चिरून घ्यायचं आहे। आता अर्धा असा करते, आणि ह्याच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची। आता आपल्याला ना ही भोपळ्याची अशी साल काढून घ्यायची। सगळी साल थोडीशी कठीण असते का नाही म्हणून पूर्ण साल आपल्याला भोपळ्याच्या अगोदर काढून घ्यायची। या पद्धतीने मी सगळी साल काढून घेते। त्याची पूर्ण अशी मी साल काढून घेतलेली। आता आपल्याला हे ना खिसणीच्या मदतीने का नाही आपल्याला हा खिसून घ्यायचा आहे। भोपळ्याच्या वड्या करताना का नाही आपण जे पीठ कालवणार आहे ना त्या पिठात सुद्धा आपल्याला पाण्याची गरज नाही, कारण भोपळ्यात पाण्याचंच प्रमाण असतं का नाही त्याच्यामुळे। आता ह्या पद्धतीने आपल्याला खिसून घ्यायचा आहे सगळा भोपळा। सगळा भोपळा आपला बघा मस्त असा खिसून झालेला आहे। आता भोपळा खिसल्या लगेच वाईज पटकन आपल्याला पीठ मळून घ्यायचंय, कारण जास्त वेळ जर थांबलं का नाही की काळा भोपळा पडतो, म्हणून आपल्याला का नाही पटकन असं हे करून घ्यायचंय। आता एका भोपळ्याचा बघा एवढा खिस झालेला आहे, मस्त असा खिसलेला आहे।
आता ह्याच्यावरती आपण टाकायचंय 1 चमचा मी लाल मिरची पावडर घेतलेली ती टाकते. अर्धा चमचाच आपल्याला हळद वापरायची आणि आपल्याला का नाही सोडा सुद्धा वापरायचा आहे. सोडा आपल्याला थोड्या प्रमाणात वापरायचा आहे. आणि आपल्याला हे का नाही नेबी बारीक रवा घेतलेला चाळून बिळून घेतलेला आहे हे सुद्धा आपल्याला ह्याच्यावरती घालायचं आहे. आता ही मी कुटून घेतलेली जी हिरवी मिरची आहे का नाही ही सुद्धा आपण ह्याच्यात टाकणार आहे. आणि आता आपण का नाही हे जे बेसन पीठ आहे ही सुद्धा मी चाळून घेतलेले हे सुद्धा बेसन पीठ आपल्याला का नाही लागल असं ह्याच्यामध्ये का नाही मिक्स करायचंय. पीठ मळताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कारण भोपळ्याला पाणीच असतं त्याच्यामुळे हा बघा लगेचच मिक्स सगळं झालंय का नाही. आता आपल्याला ह्याच्या का नाही पीठ घालून गोळा चांगला मस्त असा करून घ्यायचा आहे. आता ही पीठ आपल्याला लागल असंच ह्याच्यात वापरायचंय म्हणजे पिठाचं प्रमाण काय आपल्याला एकदम घेता येणार नाही. जसं आपल्याला घट्ट पाहिजे का नाही त्यानुसार आपण ह्याच्यात पीठ कालवणार आहे. शकता तरी सुद्धा मला हे ना पातळ वाटते. आता आपण हिरवी मिरची कुटताना का नाही आपण मीठ घेतलेलं होतं तरी सुद्धा का नाही मी थोडंसं चिमूटभर मीठ ह्याच्यावरती टाकणार आहे. आणि पीठ सुद्धा आपल्याला कमी पडते म्हणून पीठ सुद्धा वाढवते. आणि मस्त असं आपल्याला हे घट्ट असं मळून घ्यायचंय. काही पीठ कालवून झालेलं आहे. हा का घट्ट पण नाही जास्त आणि पातळ सुद्धा नाही. या प्रमाणात आपल्याला पीठ कालवून घेतले. एका वाटीतलं एवढं पीठ शिल्लक राहिलेले. आता आपण आहे ना सगळ्यात अगोदर आहे ना चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि चूल पेटवून ही वडी का नाही वापल्या टाकायची. ही मी चाळण घेतलेली ह्या चाळणीला आपल्याला तेल लावायचे. आता ह्या चाळणीला आपण पूर्ण असं चारही बाजूने असं तेल लावून घेणार आहे. आणि ह्याच ताटामध्ये असं आपल्याला ठेवायची चाळण. आणि ह्या पातेल्यात का नाही मी पाणी घेतलेले चूल पण आपली पेटलेली तोपर्यंत ही पाणी आहे ना मी गरम करायला ठेवते. आता हे पीठ आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला असं थापून घ्यायचंय. पूर्ण चाळण भरून आपल्याला ही थापायचंय पीठ. जास्त पातळ सुद्धा आपल्याला थापायचं नाही. असं थोडीसं वडीच्या मापाचं म्हणजे जाड असं ना ह्याचं ना आवरण आपल्याला करून घ्यायचंय म्हणजे वडी मस्त अशी पौष्टिक आणि मऊसूद होती. आपले बघा पूर्ण अशा चाळणीत का नाही असं एवढ्या मापाच्या जाड असं आवरण टाकलेले. आता ह्याच्यामध्ये का नाही आपण हे जे घेतलेले आहे ना पांढरं तीळ हे सुद्धा आपण ह्याच्यावरती असं टाकणार आहे म्हणजे वडी छान अशी मस्त अशी दिसते आणि खायला पण तीळ सुद्धा आपल्याला का नाही पौष्टिक असते. तर आता हे का ना चाळण आता पाणी गरम झालं का नाही की आपण पातेल्यावरती ठेवणार आहे आणि मस्त अशी आपण वडीना वापरून घेणार आहे. चांगलं मस्त असं गरम झालेलं आहे. आता ही चाळण ह्याच्यावरती ठेवायची आणि ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि आपल्याला ही 10 ते 15 मिनिटं ही आपल्याला का नाही वडी मस्त अशी का नाही वापरून घ्यायची. चला 10 मिनिटं झालेली इथं आपली वडी वापरली का बघूया. मस्त अशी आपली वडी वापरली. अजिबात सुद्धा हाताला सुद्धा बघा काही सुद्धा पीठ चिटकत नाही. आता हे आपण आहे का नाही खाली घेऊया गार करायला. मस्त अशी आपली वडी वापरलेली छान अशी शिजलेली ही वडी.
आता ही वडी का नाही आपल्याला का नाही हे जे आपण जे वडी बनवली नाही ही गार होस्तोपर्यंत का नाही आपण कढई तापायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचे. तेल आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचंय त्यासाठी आपण तेल वापरणार आहे. आता ह्या वडीला आपण ऐकना अगोदर साईडनी तेल सोडलेलं होतं त्याच्यामुळं पण आपण ऐकना असं कडने ह्याच्या कडा सोडून घ्यायच्यात. मस्त बघा असं छान असं आपण ही कडा सोडून घेतलेले इथं बघा आपलं चारी बाजूने मी कडा सोडून घेतलेले इथं छान असं का नाही वडी आपली तयार झालेली. आता ह्याच्याला आपल्याला पाहिजे अशा का नाही साईजच्या आपण ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आपल्याला ह्या उलटण्याच्या आधाराने. अशा आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही. छान अशा शिजलेल्या सुद्धा आहेत अजिबात पीठ सुद्धा लागत नाही बोटांना सुद्धा हाताला कसलं सुद्धा लागत नाही. मस्त अशा आपल्या ह्या वड्या शिजलेल्या आहेत एकदम मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत. आता ह्या का नाही आपण मस्त अशा तळून घ्यायच्या तर तुम्ही तळून बी घेऊ शकता किंवा परतून तेलात थोडेसे तुम्हाला वाटलं चवीनुसार काहीतरी चटणी वगैरे टाकावी तर तुम्ही टाकून सुद्धा त्या परतू शकता. पण मी हे का नाही अगोदरच आपण सगळा ह्या वडीला मसाला वापरल्यामुळे का नाही आपण ही तेलात तळून घेणार आहे. तेल सुद्धा मस्त असं गरम झालेलं आहे. आता आपण एक एक वडी टाकून तळून घ्यायच्या तर छान अशा वड्या लागते ह्या. अशा बघा आपल्या ह्या वड्या का नाही छान अशा दुसऱ्या बाजूनी सुद्धा आता पलटी केलेल्या मी मस्त अशा आपल्या ह्या तळून झालेल्या आहेत. आता हे एका ताटामध्ये मी काढून घेते. ह्याच पद्धतीने का नाही मी सगळ्या वड्या अशा आपण तळून घेणार आहे. सगळ्या आपल्या वड्या बघा तळून झालेल्या आहेत मस्त अशा आपल्याला वड्या छान अशा तळून बघू शकता तुम्ही. छान अशा आपल्या वड्या सुद्धा झालेल्या आहेत मस्त अशा हा बघा एकदम पौष्टिक आणि आतून सुद्धा कसे छान अशा भाजलेल्या आहेत एकदम जाळीदार अशी जाळी सुटलेली मस्त अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत. आता ह्या वड्यांवरती का नाही असं थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकली का नाही तरी मस्त लागतं. खरं तर ही अगोदर सुद्धा तुम्ही पिठामध्ये सुद्धा टाकू शकता. तर बघा आमच्या एकदम वड्या का नाही साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण दुधी भोपळ्याच्या वड्या बनवलेल्या आहेत एकदम मऊ आणि लुसलुशीत का नाही खुसखुशीत अशा ह्या वड्या झालेल्या आहेत. तर चला मंडळी आमची आजची जर रेसिपी आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या वड्या कशा काय झाल्यात का नाही ह्या कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. तर चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.